वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली खरं तर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते पण कशी बनवावी हे सुचतच नाही। खरं तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता खरं तर अशी डिझाईन जी आजची डिझाईन आहे त्यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। आणि आपण वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, या आधी अशी डिझाईन बनवली नसेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खरं तर खूप छान असा ब्लाउज पीस आहे। साडी जरा वेगळ्या पॅटर्नची आहे आणि याचा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर काट आपण कमरेच्या साईडला घेतलेला आहे। त्याचबरोबर हा थोडासा काट आता आपण इथे डिझाईनसाठी सुद्धा यूज करणार आहोत। तर कशी डिझाईन वगैरे बनवणार आहोत तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच। ठीक आहे, सो बघा, मग सगळ्यात आधी आता ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून वरच्या साईडला आपण टाकलेला आहे इथे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 टोटल शोल्डर। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे आणि क्रॉस मध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून नेहमी टाकत असतो आपण छातीचा 14 भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर इथे 8 चौक 32 अधिक 2 इंच मार्जिन असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे। सो बघा, मग बंद बाजूच्या साईडने आपण नेहमी टाकत असतो गळा, तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे जो काही गळा आहे तर तो आहे 10 इंच, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपल्याला इथे 10.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंच गळ्या रुंदीची सुद्धा एक मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असला तरी सुद्धा सगळ्यात आधी आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो आणि ही पद्धत ही खूपच सोपी आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बॉक्स तयार केल्यानंतर तुमचा जो काही गळ्याचा आकार असतो तर तो ड्रॉ करायचा। पण इथे आज आपण चौकोनी गळ्यावरच डिझाईन बनवणार आहोत, सो त्यामुळे आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेणार आहोत। जर तुम्हाला गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर इथे लगेच कटिंग करण्याची गरज नाहीये, पण चौकोनी गळ्याला आपल्याला इथे कॅनव्हास पेपरची गरज नाहीये। सो म्हणूनच मग मी एक्झॅक्टली जी मार्किंग होती त्यावर इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चौकोनी गळ्याची मार्किंगही झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे। आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर मी म्हटल्याप्रमाणे खरं तर आज इथे आपण काठ वापरून खूप सुंदर चौकोनी गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। सो सगळ्यात आधी आता इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक आपण खाली सरळ ठेवलं, त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन इथे लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना काही कुठे गोळा वगैरे होणार नाही, गळ्यारुंदी स्प्रेड होणार नाही आणि स्टिचिंग करताना तिरकं सुद्धा जायला नको। खरं तर यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आता अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आता इथे आपल्याला गळ्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे। त्याचबरोबर टीप मारताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मार्जिन कमी जास्त व्हायला नको। सो अगदी काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे।
कारण आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच आपला गळ्याचा आकार, फिनिशिंग हे सगळंच डिपेंड आहे. त्याचबरोबर खालचा काठ सुद्धा अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येईल याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि अगदी व्यवस्थित आपण इथे गळ्याच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. इथे सुद्धा टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ह्या स्टेपने खरं तर गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि हा कट झाल्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा मग फायनली इथे मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला 1-2 छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा फायनली ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण अगदी व्यवस्थित इथे सरळ करून घेतला. त्यानंतर गळ्याच्या साईडने, कमरेच्या साईडने अगदी व्यवस्थित सेट करायचं आणि सगळ्यात आधी गळ्याच्या कडेकडेने साधारणतः अगदी व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या मी ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती अगदी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि बघा मग फायनली अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित गळा इथे रेडी झालेला आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल, मी मगाशीच बोलली होती की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होते. इथे कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. सो बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो बघा मग कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा होणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मग बघा फायनली अस्तर आणि मेन फॅब्रिक अगदी परफेक्ट आपलं जोडलं गेलं. आता हे जोडून झाल्यानंतर कडेकडेने आपलं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इथे प्रॉपर डिझाईन बनवता येईल. असंही तुम्हाला माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्राचा कपडा ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी हा बॅक पार्ट परफेक्ट रेडी करून घ्यायचा. तर आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि हा बॅक पार्ट आपला परफेक्ट रेडी झाला. सो मी ह्या पद्धतीने फोल्ड करून सध्या साईडला ठेवते आणि जी काही पुढची डिझाईन आहे तर ती बनवायला सुरुवात करूयात. खरं तर आपल्याला इथे एक पट्टी लागणार आहे, तर 1 इंचाची आपल्याला इथे पट्टी बनवायची आहे. त्याचं जी काही रुंदी आहे ना तर ती खरं तर आपल्याला इथे 3 ते 3.5 घ्यायची आहे, म्हणजे मार्जिन सहित, कारण असे आपल्याला जॉईन करताना 6चीच लागणार आहे. खरं तर ती तुमच्या पूर्ण शोल्डरवर डिपेंड आहे. आणि रुंदी 1 इंच घेतली आणि इथे मी हे एक्स्ट्राचं कट करून घेते. 1/2 इंच मार्जिन मी इथे ठेवलेला आहे. खरं तर हा डबल फोल्ड कपडा होता, सो इथून सेंटर पासून कट करून सेपरेट करते आणि इथे आपल्याला एकच पट्टी लागणार आहे. तर इथे जी काही पट्टी आहे ना तर ती आपल्याला काठाची बनवायची आहे, त्यामुळे मी काठ सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरची पट्टी ठेवली आणि 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा काठ आहे तर तो खरं तर संपूर्ण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि बघा मग परफेक्ट असा आपला हा पार्ट इथे खरं तर रेडी करायचा आहे. दोन्ही वरचा आणि खालच्या साईडचा एक्स्ट्राचा कट झाल्यानंतर कुठलीही एक शार्प वस्तू वापरून तुम्ही ही पट्टी सरळ करू शकता. तर इथे मी मशीन सोबत जे काही स्क्रू ड्रायव्हर मिळतात तर तेच घेतलेलं आहे आणि इथे ही पट्टी सरळ करून घेतली. आता सरळ करून झाल्यानंतर वरच्या आणि खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी हे खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण जर आतला अस्तरचा कपडा वरती दिसला तर आपली संपूर्ण फिनिशिंगच बिघडते. सो तसं होऊ देऊ नका.
सेम बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने इथे आपल्याला खरं तर दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि फायनली प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर इथे कडेने टीप मारून अस्तर आणि काठ एकमेकाला जोडून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडचा आणि किंचितचं जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करायचा. सो बघा मग फायनली ही पट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर सेंटर पॉइंटला आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी खरं तर ते खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये फोल्ड करत आपल्याला चौकोन इथे तयार करायचे आहे. खरं तर टोटल आपल्याला इथे 5 चौकोन लागणार आहे. तर 2x2, 3x3, 3.5x3, 4x4 असे तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला जेवढे डिझाईन बनवण्यासाठी चौकोन हवे आहेत तेवढ्या साईजचे. ठीक आहे. तर यापेक्षा थोडे छोटे घेतले तरी सुद्धा चालणार आहे. बट इथे मी जरा मोठेच घेतलेले आहे. तर 5 टोटल कट करून घेतले. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पण लेअर एकमेकाला व्यवस्थित जॉईंट व्हावे. खरं तर यासाठी सो एक जोडून झालं बघा. पुन्हा या पद्धतीने म्हणजे खरं तर ना असं त्रिकोण शेपमध्ये आपण इथे तयार करत आहोत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि एकदम छोटे जरी बनवले तरी सुद्धा चालणार आहे. काहीही प्रॉब्लेम नाहीये. बट तरी मला असं वाटतंय की हे थोडे मोठे तयार होता की काय. सो बघूयात. म्हणूनच सांगते जर तुम्हाला यापेक्षा थोडे छोटे बनवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच रेडी करू शकता. त्याचबरोबर कधी कधी आपल्याकडे कमी कपडा अवेलेबल असतो. सो अशा वेळेस सुद्धा मग आपण छोटे चौकोन इथे तयार नक्कीच करू शकतो. सो बघा मग ह्या पद्धतीने मी टोटल 5चे पण जे काही चौकोन होते तर ते क्रॉसमध्ये असे फोल्ड करून कडेकडेने टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे कट करून सेपरेट करायचे आहे आणि कडेकडेचं जे काही किंचितचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते सुद्धा कट करून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे त्रिकोण व्यवस्थित तयार व्हावे. खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कारण कसं ना आपण बऱ्याचदा थोडासा अंदाजे चौकोन तयार करतो आणि जोडताना सुद्धा किंचितचे पुढे मागे होऊ शकतात. सो त्यामुळे मग कडेचं व्यवस्थित कट केलं की अगदी फिनिशिंग सहित आपले डिझाईन तयार होईल. खरं तर इथे आता आपल्याला हँगिंग्स बनवायचे आहेत. तर हँगिंगमध्ये खूप सारे प्रकार असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे हँगिंग्स इझिली बनवू शकतात. पण आज इथे आपण आता मी तुम्हाला पुढे दाखवेलच ते बनवत आहोत. तर ते बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. बघा हे तयार झाल्यानंतर सेंटरला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करून कडेने टीप द्यायची. आता टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. खरं तर ही स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आणि हँगिंग बनवण्याची ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. कमीत कमी टाइममध्ये अगदी पटपट हँगिंग्स तयार होतात. आणि जरा वेगळ्या डिझाईनचे जरी बनवायचे असेल तर तुम्ही इझिली बनवू शकतात. सिंपल त्रिकोणी बनवायचे असेल तर तसेही तुम्ही बनवू शकतात. खरं तर हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, म्हणजे कस्टमरला कसं हवं आहे त्यावर. ठीक आहे. बट इथे आपण छान पटकन तयार होणारे आणि दिसायला मस्त असे हँगिंग्स बनवत आहे. पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. सो बघा मग फायनली सगळेच आपण ह्या पद्धतीने फोल्ड केलं. मी अगदी सावकाश दाखवलं म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ बघून असे इझिली हँगिंग्स बनवता यावे यासाठी. आता बघा काय करायचं आहे, कट करून सेपरेट करायचं आहे आणि कडेकडेचं जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते सुद्धा कट करायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित प्रॉपर असे आपले हे तयार व्हावे खरं तर यासाठी. ठीक आहे. आता हे कट झाल्यानंतर हे आपल्याला एक सरळ करून घ्यायचं आहे. बघा तर सेंटरला स्क्रूड्रायव्हरच्या साईडने सुद्धा म्हणजे सहाय्याने आपण असं अलगद प्रेस करून हे सरळ नक्कीच करू शकतो. सो मी बघा मग सगळेच आता व्यवस्थित सरळ करून घेते आणि स्क्रूड्रायव्हरने किंचितसं प्रेस करून कानेकोपरे बाहेर काढून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित आपले हे हँगिंग्स तयार व्हावे यासाठी. सो बघा मग फुलाची कळी किंवा पाकळी कशी असते त्या टाईपमध्ये आपले हे हँगिंग्स तयार होते आणि या हँगिंग्समुळे खरं तर आपल्या ह्या डिझाईनला अजून मस्त असं लुक येणार आहे. सो पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. बट बघा मग फायनली आपले हे सगळेच व्यवस्थित सरळ झालेले आहेत आणि अलगद प्रेस करायचं. खूप जोरात केलं तर तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे. आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला इथे या पट्टीचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे. सो कडेने आता चॉकच्या साहाय्याने मी मार्किंग करते म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला ते जोडता यावे यासाठी. सो सिंपल सुई धाग्याने आपण इथे हे हँगिंग्स अटॅच करून घेणार आहोत. इथे मी गोल्डन मनी सुद्धा घेतलेले आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने 2 गोल्डन मनी त्यामध्ये ओवून घेतले आणि ही जी काही मार्किंग आहे तिथे हे हँगिंग्स फिट केलं. पुन्हा त्यातून काढायचं आहे आणि रिटर्न आपल्याला त्या जे काही 2 मनी आहे गोल्डन त्यामध्ये ओवून घ्यायचं आणि खालीन हँगिंगनी पुन्हा बाहेर काढायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित प्रॉपर एकसारखे आपले हँगिंग्स लागले जावे खरं तर यासाठी. आणि इथे जर म्हणजे मी 2च मनी यूज केलेले आहे. तुम्हाला 3-4 जरी करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकतात. खरं तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने अगदी प्रॉपर असं एक हँगिंग लावून झालेलं आहे
आणि ते लावून झाल्यानंतर इथे एक गाठ टाकायची आहे आणि सेम आता त्याच पद्धतीने आपण पुढे सुद्धा हँगिंग्स लावून घेऊयात. टोटल इथे 5 हँगिंग्स आपले बसणार आहेत. सो बघा पुन्हा मी दाखवते. 2 मणी ओवून घेतले की ह्या पद्धतीने हँगिंग त्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि आता हे ओवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा रिटर्न ते जे काही मणी आहे ना त्यातून वरच्या साईडला ते काढायचे आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित ते पॅक होतील. ठीक आहे, कारण की ते ब्लाऊज कितीही यूज केला कितीही धुतलं तरी सुद्धा ते निघून खराब व्हायला नको. खरं तर यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग किती व्यवस्थित एकाच लेवलमध्ये खरं तर आपले हे दोन्ही हँगिंग्स लावून झालेले आहे. धागा कट करत नाहीये, कंटिन्यूस लावते. आता सेम ह्याच पद्धतीने उरलेले सगळे हँगिंग्स आपण ह्या पट्टीला ओवून घेऊयात, म्हणजेच लावून घेऊयात. सो बघा मग फायनली अगदी परफेक्ट प्रॉपर अशी ही पट्टी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी व्यवस्थित आपण हँगिंग्सही लावून घेतलेले आहे आणि आता ना इथून आपल्याला 2.5 किंवा 3.5च्या लेवलमध्ये ही जी काही पट्टी आहे तर ती अटॅच करायची आहे. सो बघा मग बरोबर त्या मार्किंगच्या सेंटर पॉइंटला आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे. महत्वाचं म्हणजे आता हे हँगिंग जर तुम्हाला थोडे मोठे वाटत असेल ते मी म्हटल्याप्रमाणे छोटे करू शकतात, पण असे मोठे आहेत त्यामुळे ब्लाऊज घातल्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्या त्या गळ्यावर येणार आहे कडेचे हँगिंग्स आणि त्यामुळे खरं तर आपल्या या डिझाईनला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो बघा मग अगदी ती मार्किंग त्या पट्टीच्या सेंटर पॉइंटला केली आणि आता हे टीप मारून जोडून घ्यायचं आहे. खरं तर इथे आपल्याला संपूर्ण जोडताना डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असे अटॅच व्हावेत. यासाठी एक साईडचं जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे ब्लाऊज कितीही यूज केला कितीही खेचला गेला तरी सुद्धा तिथून ती शिलाई निघायला नको यासाठी. सो बघा मग किती व्यवस्थित प्रॉपर असं लावून झालेलं आहे. यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. सो सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केलेली आहे. बरोबर त्याच लाईनवर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला डबल टिप द्यायची आहे, म्हणजे लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपण तिरकी टिप मारून डबल टिप देऊन घेतलेली आहे, कारण परफेक्ट टक्स टाकणं खरं तर खूप गरजेचं आहे. थोडं जरी टक्स व्यवस्थित नाही आला तरी फिटिंगला फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो. बऱ्याचदा कमरेच्या साईडला वर्क उचलला जातो ब्लाऊज, सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी परफेक्ट प्रॉपर टक्स टाकणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि आपण इथे अगदी परफेक्ट व्यवस्थित असे टक्स टाकून घेतलेले आहे. बघा बघितल्यावरच लक्षात येतंय. यानंतर आता ह्या गळ्याला आपण एक लेस यूज करणार आहोत. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात, नाही केली तरी सुद्धा चालेलच, बट इथे मी गोल्डन लेस घेतलेली आहे. थोडीशी डार्क शेडमध्ये घेतलेली आहे, जेणेकरून आपला गळा अजूनच सुंदर असा उठून दिसावा खरं तर यासाठी. आणि तुम्ही ब्रॉड किंवा थोडीशी नाजूक बारीक जरी लेस लावली तरी सुद्धा चालेल, तर ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित कडेकडेने मी इथेही लेस लावते. कॉर्नरवरती अगदी व्यवस्थित फोल्डही करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा शेप चेंज व्हायला नको. कारण बऱ्याचदा काय होतं, असा गळ्याचा आकार खूप सुंदर येतो पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण इथे गळ्याच्या कडेकडेने ही लेस लावून घेत आहोत. एवढंच नाही तर गळ्याच्या कडेने ना किंचितचं आपण इथे मार्जिन सोडलेलं आहे, म्हणजे एक लाईन म्हटलं तरी सुद्धा चालेल. फक्त ते मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची, नाही तर मग फिनिशिंग बिघडू शकते. आता लेस लावून झाल्यानंतर लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टीप घेऊन द्यायची आहे. खरं तर हा पॉइंट ना खूप इम्पॉर्टंट आहे. यामुळे काय होतं की आपली लेसही पॅक लागली जाते, वरती तरंगतही नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायची. आणि फायनली बघा ह्या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो जवळून तुम्हाला लुक दाखवते, जेणेकरून तुम्हाला जरा आयडिया येईल की आपले डिझाईन्स हँगिंग्स वगैरे किती व्यवस्थित छान प्रॉपर असं फिनिशिंग सहित रेडी झालेले आहे ते. ठीक आहे. सो बघा मग फायनली चौकोनी गळ्यावर खूप सुंदर अशा हँगिंग सहित आपण ही डिझाईन इथे स्टिच करून घेतलेली आहे. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी सुंदर झटपट तयार होणारी डिझाईन सहज स्टिच करता यावी यासाठी. त्याचबरोबर याचे जे काही हँगिंग्स आहेत तर ते मी तुम्हाला म्हटलं
आपण छान असे ब्रॉड बनवलेले आहे, म्हणजे असं गुच्छाचा गुच्छा दिसावा आणि ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर बॅक साईडला लुक यावं. खरं तर यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की थोडे छोटे हँगिंग बनवायचे असेल तर फक्त छोटे चौकोन तुम्ही तयार करायचे आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली ही डिझाईन मस्त अशी तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एवढंच नाही तर या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो आवडली आहे की नाही तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप उठून दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही स्टिचिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.